आपण आता शिवतीर्थच्या गेटच्या बाहेर आहोत आणि गेटच्या बाहेरी दृश्य आपण पाहतोय। महाराष्ट्राचे दोन अनमोल रत्न ठाकरे बंधू, ठाकरे नावाची दहशत, श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करूया, उद्धव राज यांना साथ देऊया महाराष्ट्राच्या हितासाठी। आता नाही तर कधीच नाही। महाराष्ट्राचा एकच ध्यास, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आमचा श्वास। ठाकरे बंधू एकत्र यावेत अशी तुमची सगळ्यांची इच्छा आहे का? ही फक्त आमची इच्छा नाही, महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेची इच्छा आहे। ही फक्त इथं आले घोषणा दिल्या म्हणून नाहीये। लक्षात ठेवा, वरळी डोम मध्ये ज्या वेळेस हिंदीची सक्ती करण्याचा केंद्र सरकारनं प्रयत्न केला, अरे मराठी आमची मातृभाषा आणि हिंदीची सक्ती करताय, त्यावेळेस राजसाहेब उद्धव साहेब एकत्र येणार। 20 वर्षानंतर वरळी डोमचे गेट का क्लोज झाले, का लॉक केले? लक्षात घ्या, मराठी माणूस हा खऱ्या अर्थानं स्वाभिमानी आहे, निष्ठावंत आहे। त्याला राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर काय फरक जाणवेल राज्यात? महाराष्ट्र राज्यामध्ये खऱ्या अर्थानं मराठी माणूस जो बेरोजगार आहे ना, हे जे गद्दार गटाचं सरकार आहे, येऊन जाऊन लाल घोट सरकार सातत्यानं केंद्राच्या पाय घड्या टाकायला जातं आणि पाय चाटायला जातं, ते थांबणार? माझ्या राज ठाकरे आज व्यासपीठावर यावेत असं वाटतंय? प्रश्नच नाही। जेवढा ते पडले, जेवढं प्रेम आमचं उद्धव साहेबांवर आहे, तेवढंच प्रेम आमचं राज साहेबांवर आहे। ते राम लक्ष्मण आहेत आणि खऱ्या अर्थानं रावणाचं दहन आज केल्याशिवाय राहणार नाही। हे रावण रूपी दहन आहे ना, ते थोड्याच वेळात पाहायला मिळेल तुम्हाला। रावणाचं दहन केल्याशिवाय राहणार नाही अशी या सर्व शिवसैनिकांची भावना आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र यावेत अशी या सगळ्या शिवसैनिकांची भावना आहे। कॅमेरामन स्वप्नीलसह जगदीश देशमुख, दादर, शिवतीर्थ।